साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं कहर केला असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकरी हवालदिल झाला आहे। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता आणि मदत मिळवून देण्याकरिता अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी रविवारी अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली आहे। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी पडल्यामुळं ऍग्रीकल्चर लोक लॉस मध्ये म्हणजे फायद्यात नाहीये। काहीच करायचं मला काही अजून कोणाच्या बांधावर नाही ना, खासदार बांधावर नाही अजून कोणा शेतकऱ्याच्या नाही आमदार नाही खासदार नाही गावातून 2 मिनिटं माहिती आता 5 वर्ष आहे, मग 5 वर्षात काय आपलं झालं घट्टा करून करून टाकतो। 5 वर्ष देव लागते की उभे चांगलं शेते काय देईल सगळ्याची कृषी मंत्रालय। हो 2 मिनिटं द्या ना दादा। नमस्कार मंत्री महोदय, नमस्कार। अच्छा असं आहे की माझं जे अमरावती जिल्हा आहे ना, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते, सोयाबीन होते, कपास होते, तूर होते, मूग होते। आता काय झालेलं आहे, आमचे काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना, तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे याच्यावर काही मंडळ सोडलेले आहे। माझी विनंती आहे शेतकऱ्यांचे की आपण सरसकट त्यांना आदेश द्या। हा 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 आणि पंचनाम्यातून 100% त्यांना आपण मला काय का कुठल्या तहसीलदारला मला एखादा तहसीलदारचा आमच्या कृषी अधिकाऱ्याचा नंबर तेच व्हिडिओ पाठवा, व्हॉट्सअप बघत आहे पाठवा आणि पाठवून देताना लगेच व्यवस्था करतो तिथे पंचनामा करायची। माझी विनंती आहे, सगळे शेतकरी रडत आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सरसकट सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण ठीक आहे ना। मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तहसीलदारांची नंबर पाठवते मी, आपण एकदा त्यांना सांगून द्या। आपल्या पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपान पट्टा आहे, संत्र्याचा भाग आहे, सोयाबीन आहे, सगळं आहे। मी तुम्हाला डिटेलच पाठवते। खूप खूप फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका, बाकी सगळं चालते आम्हाला। बस 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 खूप खूप धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, नमस्कार। आपले आताच कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आताच, आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाड्यापेक्षा कमी जरी असला पण जे सोयाबीन आहे, तूर आहे, मूग आहे, उडद आहे, कपास आहे, ज्याची आज दर्यापूर अंजनगाव मध्ये आम्ही पाहणी केली, हातात शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही। आणि त्याच्यामध्ये काही मंडळ म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेले आहे, तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केलाय की बा ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे। त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो, त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे मंडळ सुटणार आहे, जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे। आणि जे नुकसान झालंय, अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते डोळ्याला पाहून जेव्हा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांसोबत बोलताय तर जेवढा पैसे लावले ते गेलेच, पण जे खराब झाले पीक त्यांना काढण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला लावायची वेळ आलेली आणि हातात काहीच सापडणार नाही। तर आमची सरकार
आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शेतकऱ्यांना वारेवर सोडणार नाही, आणि तीच अपेक्षा घेऊन आज मी कृषी मंत्री साहेबांसोबतही बोलली आणि माझे जिल्ह्यातला एकही मंडळ सुटला नाही पाहिजे, त्याकरिता मी प्रयत्न करणार आहे. कल्पना आहे की काय परिस्थितीमध्ये तुम्ही लॉकडाऊन शेतीच्या मागे लागलो असे जर वर्ष पडले तर आम्ही निराश नाही, आपण निराश करू नये. प्रयत्न करू की काही ना काही आपली सरकारकडून आपल्याला मदत भेटली पाहिजे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.